नानांनी आमच्यावर आरोप केले म्हणून सगळ्यांना तसंच वाटत आहे. सुमित्रा म्हणते, आता तुम्ही इथे थांबायचं नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून चालते व्हा. नानांनी जे सांगितलं त्यावर इतक्या दिवस मी शांत होते, पण आता नानांनी कबूल केलं आहे. त्यामुळे तुम्ही या घरात थांबायचं नाही. आणि मग इथे ओवी म्हणते की मी देखील ते दोघे नाही जात, मी देखील त्यांच्याबरोबर जात आहे. ऐश्वर्याला वाटतं की आता ओवीच्या इमोशनलमुळे आणि हिच्या नाजूक चेहऱ्याकडे बघून सगळेजण म्हणतील की आता यांना इथे थांबवतील. ओवी म्हणते, आम्ही सगळे तिघेजण जात आहोत, इथे आम्हाला थांबायचं नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ओवी तुला माहिती आहे का तुझ्या आईने काय केलं आहे? ओवी म्हणते, मला काहीच माहिती करून घ्यायचं नाही. आईने काय केलं आणि कुणी काय केलं, जिथे माझे मम्मी पप्पा राहतील तिथेच मी राहील. ओवी असं म्हणते. जानकीला खूपच आश्चर्य वाटतं. जानकी म्हणते, ऋषिकेश आपण इथून जायचं नाही, हे आपलं घर आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आईने काय सांगितलं तुला ऐकायला नाही आलं का? तर इथे सुमित्रा म्हणते, अजिबात इथे थांबायचं नाही. आणि इथे जानकी म्हणत असे, आई तुम्ही मला समजून घ्या, मी हे केले नाही. मी या तुळशीला पाणी घालून वाढवलं. मी पहिल्यांदा या घरामध्ये आले. हे घर आपलंच आहे. या घरातली माणसे माझी आहेत आणि हे सोडून मी कुठेही जाणार नाही. आई मी तुमच्या पाया पडते, पण मला या घरात थांबू द्या. आई मी हे असं काहीच केलेलं नाही. आई तुम्ही मला या घरातून काढून देऊ नका. इथे जानकी जीवाचा अंत करून इथे आईंची विनवणी करत असते, पाया पडत असते. या घरावर माझी या प्रत्येक भिंतीवर माझ्या हाताचे ठसे उमटले आहे, ते मी कसे मिटू? या घरामध्ये पहिले उंबरठ्यावरून मी पाऊल ओलांडलं त्यावेळेस मी इथे माझ्या पायाचे ठसे इथे आहे आणि मी कसं या घराला सोडून जाऊ? इथे जानकी या घराला सोडण्याचा विचार देखील करत नाही. आईंना म्हणत असते की या घरामध्ये माझा श्वास आहे, या घरातली माणसे माझी आहे. आई मी तुम्ही मला मुलीची माया केली आहे आणि तुम्ही आता मला या घरातून जायला सांगत आहात. पण इथे सुमित्रा म्हणते की नाही आता तुम्ही जायचंच आहे. जानकी मात्र हात जोडते, इथे पाया पडते त्यांच्या. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते की नाना मी तुझं ऐकलं. तू म्हणत होती नानांना विचारा सत्य काय आहे. नानांना विचारलं, त्यांनी कबूल केलं. इथे पर सुमित्राचे पाय इथे जानकी धरते की आई मला माफ करा, मी चुकले असेल तर मला माफी करा, पण या घरातून काढून देऊ नका. आणि मग इथे सुमित्रा म्हणते की असं काही होणार नाही. आता नानांनी देखील ते कबूल केलं आहे. नानांच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवला आहे. नानांनी तुझ्याकडे बोट दाखवलं, नानांना जिन्यावरून तू ढकललं आणि अजून वरून मला सांगते की तुला माफ कर. अजिबात नाही आई, मला म्हणायचं नाही. तुमची आई केव्हाच मेली आहे, मी तुमची आई नाही. आणि मग इथे ऋषिकेशला ते शब्द ऐकताच गैवरून येतं, खूप वाईट वाटत असतं. आणि आता सुमित्रा म्हणते यापुढं मला आई म्हणायचं नाही. तुमची आई मेली आणि तू सावत्र मुलगा आहेस. मी तुमची सावत्र आई आहे आणि मला यापुढे आई शब्द देखील तुमच्या तोंडातून नको आहे. मला आई म्हणायचं नाही. तुमची आई केव्हाच मेलेली आहे आणि मी तुमची आई नाही. आणि मग हे मी आतापर्यंत मी सगळं सहन केलं, तुला मुलगा मानला, तुला सगळं माया दिली, पण आता नाही, तुमची मी आई नाही. आणि मग इथे सुमित्रा ऋषिकेशला म्हणत असते, माझे फक्त 2च मुले आहेत, तू नाही. तू माझा सावत्र आहेस आणि म्हणूनच तू असं वागला. आता मला माझ्या कानावर आई देखील शब्दसुद्धा नको आहे. तेव्हा इथे सुमित्राला ऋषिकेश म्हणतो की माझी आई ऋषिकेश पार्वती रणदिवे, मी सांगतो की माझी आई मेली आणि तुमचा मुलगासुद्धा मेला. माझ्याकडून मी जेव्हा आई शब्द म्हणायला लागलो तेव्हा तुमचं आई पण पूर्ण झालं आणि मी पहिल्यांदा तुम्हाला आई म्हणलो, पण आता माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुम्हाला आई हा शब्द म्हणणार नाही. मरण पण तुमचं आई हा शब्द घेणार नाही, कारण की माझी आई मेली आहे आणि त्याच वेळेस माझं आई पण गेलेलं आहे असंही ऋषिकेश सांगतो. आता मात्र तुमचा मुलगा या घरात मरेपर्यंत या घरात मी पाऊल देखील टाकणार नाही आणि सुमित्रा रणदिवे, मी तुम्हाला आई देखील म्हणणार नाही यापुढे, असं ऋषिकेश स्पष्ट भाषेत सुमित्राला सांगत असतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, आई माफ करा, हे चुकले, हे बोलताना चुकले, खरंच त्यांना क्षमा करा, असं त्यांना म्हणायचं नव्हतं. आम्हाला माफ करा आणि या घरामध्ये हे घर आमचं आहे, या घरातून आम्ही कुठेही जाणार नाही, हात जोडून इथे विनवणी करत असते. ऋषिकेश म्हणतो की आता मात्र नाही. आणि मग इथे आई पाठ फिरवते आणि इथे ऋषिकेश जानकीला म्हणतो की चल जानकी, आता इथे आपलं काही राहिलेलं नाही. आणि मग इथे जानकीला घेऊन ऋषिकेश निघतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ज्यांच्यावर तू माया केली, ज्यांना आपलं असं मानलं, तेच जर आपल्या डोक्यावर मायेचा हात ठेवायला तयार
नाही तर कुणासाठी इथे थांबायचं? जानकी तुला शपथ आहे. आणि इथे जानकीला सगळं मागचं ती लग्न करून आली ते आठवतं. इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी आता तू जर आली नाहीस या घरामध्ये तुला कुणासाठी थांबायचं आहे? तुला माझी शपथ आहे, या घरात जर तू थांबशील तर आता थांबायचं नाही. या घरातून आता आपल्याला जायचं आहे. तू ज्यांच्यावर माया केली, ज्यांना आपलंसं केलं, तेच तुला आता या घरातून काढून देत आहे. आणि कुणासाठी तू इथे थांबत आहे? आता नाही थांबायचं. ऐकून घे. आणि मग इथे ऋषिकेश इथे जानकीची समजूत घालतो. म्हणतो की कुणासाठी हे घर, या घराने आपल्याला बाहेर काढलं आहे आणि तुला अजून या घरात थांबायचं आहे, अजून अपमान तुला करायचा आहे. आणि मग इथे जानकीला सगळं आठवतं. तरीही जानकी आईला म्हणते की आई, आम्हाला माफ करा आणि परत या घरामध्ये घ्या. जानकी उंबरठ्याच्या पाया पडते, कारण की हा उंबरठा ओलांडून जानकी घरामध्ये आलेली असते आणि तोच उंबरठा ओलांडून जानकी आता निघालेली असते. आणि ऋषिकेशला खूपच वाईट वाटत असतं. ऋषिकेश म्हणतो की जानकी आता मात्र तुम्ही जर या घरातून इथं बाहेर निघाला नाही तर तुम्हाला माझी शपथ आहे, या घरामधून आपल्याला जायचं आहे. या घरातून आपले सगळे हक्क हिरावून घेतले आहे. ज्या नाना माझे वडील होते त्यांनी तुमच्यावर आरोप केला. आणि मग इथे जानकीला सगळं आठवू लागतं की जेव्हा लग्न करून घरामध्ये आले होते तेव्हा सगळेजण तिला आपलंसं केलं होतं. ती अनाथ होती पण तिने सगळ्यांना आपलंसं केलं होतं. आणि मग तुळशीला रोज पाणी घालून खूप मायेने तिने वाढवलं होतं. इथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते, आता मात्र मी माझं चॅलेंज जिंकले आहे. तुला चॅलेंज दिलं होतं ना, महिनाभराच्या आत तुला बाहेर काढीन. आणि तू देखील मला चॅलेंज केलं होतं की नाही, तुझं सत्य महिनाभरात या सगळ्यांसमोर आणलं तर नावाची जानकी रणदिवे नाही. पण कुणाचं चॅलेंज झालं सिद्ध. इथे ऐश्वर्याने सुद्धा जानकीला चॅलेंज केलं होतं की महिनाभराच्या आत नाही तुम्हाला बाहेर धक्के मारून काढलं तर नावाची ऐश्वर्या रणदिवे नाही. दोघींमध्ये इथे चॅलेंज लागलेलं होतं आणि ते चॅलेंज दोघींनी स्वीकारलेलं होतं. आणि त्यापैकी आता जानकी ते चॅलेंज हरलेले असते आणि ऐश्वर्या मात्र तिचे कटकारस्थान करून तिचे चॅलेंज जिंकलेले असते. आणि मग ऐश्वर्या त्यांना बाहेर काढून देते. आणि इथे ऋषिकेश, जानकी आणि ओवी हे सगळे घर सोडून निघालेले असतात. ऐश्वर्या मात्र म्हणते की आता मात्र त्यांचं सगळे खाते वगैरे मी बंद केलेले आहे. आई म्हणते, पण त्याच्या नावावर पैसे आहेच ना, तो तिकडे जाऊन सुद्धा स्वतःचं घर उभारू शकतो आणि मग इथे आणि तो राहू शकतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तसं होऊ शकत नाही. आता पुढील भागामध्ये ऐश्वर्यांनी ऋषिकेशचे सगळे खाते बंद केलेले असतात, त्यांना पूर्णपणे रस्त्यावर आणलेलं असतं. आता जानकी, ओवी आणि ऋषिकेश कसं जीवन जगतील आणि त्यांना कुणाचा सहारा भेटेल हे पुढील भागामध्ये बघण्यासारखं आहे. त्यामुळे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता ऋषिकेशला प्रश्न पडला आहे की आता ओवी आणि जानकीचा सांभाळ कसा करायचा आणि आता ते कुठे राहणार, हे सगळे पुढील भागामध्ये अगदी बघण्यासारखं आहे.